नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सुरणाची कापं आणि उपवासाचे कटलेट। तर त्यासाठी इथे आपण सुरण घेतलेलं आहे अर्धा किलो। त्याचा आता साल आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण साल काढून घ्यायचं आहे सुरणाचं आणि त्याचे 4 भागात काप केलेले आहेत आणि हे काप करून आता आपण शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मी टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आधी थोडंसं उकळलं आहे आणि जवळजवळ अर्धा तास शिजायला वेळ लागतो। तुम्ही जर कुकर लावत असाल तर 7 ते 8 शिट्या। आणि इथे 4 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत स्मॅश करून आणि त्यात पाव किलो पनीर घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे पनीर आणि त्यात 1 चमचा काळी मिरी आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहेत। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही टिक्की जे कटलेट आहेत त्याला बाइंडिंग येण्यासाठी राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ किंवा आरारूट उपवासाला जे जे पीठं चालतात ते वापरू शकता। इथे मी कोणतंही पीठ वापरलेलं नाही आहे, पण जर तुम्ही पीठ वापरत नसाल तर कटलेट लगेच करायचे, नाहीतर मग पाणी सुटेल आणि मग ते तव्याला चिकटतील। आणि तवा आपला व्यवस्थित आधी तापवून घ्यायचा आहे आणि त्यात मी इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण सगळे कटलेट व्यवस्थित तळून घेऊया। साधारण 5 ते 7 मिनटं कटलेट तळायला वेळ लागतो। तर इथे आता 4 करून मी सगळे तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की मीडियम फ्लेम ठेवलेली आहे, एकदम लो पण नाही आहे आणि हाय पण नाही आहे आणि आधी आपण तापवून घेतलेला आहे तवा चांगला। आता व्यवस्थित आपण पलटून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता की क्रिस्पी झालेले आहेत चांगले एका साईडने। आता दुसऱ्या साईडने पण आपण चांगले क्रिस्पी करून घेऊया। साधारण 5 ते 7 मिनटात होतात। तुम्ही गॅस लो फ्लेमवर ठेवत असाल तर जास्त वेळ लागेल, तर मीडियम फ्लेमवरच ठेवा। तर आता इथे आपले कटलेट आहेत ते तयार आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता व्यवस्थित आपण काढून घ्यायचे आहे आणि सुरण जे आपण घेतलेलं होतं शिजवून तर त्याचे अशा रीतीने काप करून घेतलेले आहेत आणि त्याच तव्यामध्ये आता 1 पळी तेल अजून घातलेलं आहे आणि सगळे सुरणाची कापं आता आपण त्यात ठेवून घेऊया। आणि सुरणाची कापं जर करत असाल तर सुरण आधी शिजवूनच घ्यावा। शिजवून नाही घेतला तर काय होतं की सुरण खाजरा असतो तर तो खाजू शकतो, म्हणजे घशाला खवखव होईल। त्यामुळे सुरण आधी चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि मगच त्याची कापं करायची आहेत। अशा रीतीने आपले उपवासाचे कटलेट आणि सुरणाची कापं तयार आहेत। नक्की ट्राय करा। धन्यवाद।